तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते। गेल्या 28 वर्षांपासून जी-टेक जैनेक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलंय। 400हून अधिक कोर्सेस, 30 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे IT, डिजिटल मार्केटिंग, ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस, डेटा सायन्स विथ AI, डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा। आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे। जॉइन आवर लेगसी ऑफ एक्सलन्स, वी मेक यू फ्युचर रेडी। ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने आपल्या या मंदिरामध्ये आपण खऱ्या अर्थाने उपस्थित आहोत। उपस्थित असण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांची जी जीवनवाहिनी आहे ती आपली आळे दूध उत्पादक संस्था आणि त्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक, या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना भक्कम अशी साथ आणि भक्कम पाठिंबा देण्यासाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत आपले सर्वांचे मार्गदर्शक पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय नेताजी डोके, त्याचप्रमाणे आपण आपलं पॅनल खऱ्या अर्थाने परिपूर्ण करण्यासाठी आणि खरोखर गवळी बांधवांची ज्यांच्यामध्ये मनामध्ये कळमळ आहे, कळकळ आहे असे आमचे बबन मामा जटार यांनी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची एकजूट पाहून आणि गवळ्यांचा कुठेतरी जी कुचंबना होते ती कुचंबना पाहून ते खऱ्या अर्थाने आपल्या बरोबर या ठिकाणी आज सामील झाले। मी त्यांचंही सर्व पॅनल या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने त्यांचे बंधू आपल्या सर्वांना परिचित आहे। आळी संतवाडी कोळवडीमध्ये त्यांचं एक सामाजिक कार्य या ठिकाणी मोठं आहे। कोळवडी गावचे माजी उपसरपंच सन्माननीय अरुणसिंग जटार आपल्याला विनंती आहे खऱ्या अर्थाने आपल्या पॅनलची शांतता या ठिकाणी वाढलेल्या आहे। असं गवळी बांधवांनो या ठिकाणी इलेक्शन खऱ्या अर्थाने आम्ही या प्रक्रियेमध्ये मी सुरुवातीपासून होतो। ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने बिनविरोधच्या हिशोबाने आम्ही ते राबवत होतो। अर्थात ते मला नंतर कळलं का त्या बिनविरोधची प्रक्रियेची जी चालू होती त्याची खरी अपेक्षा मला होती का बिनविरोध होईल, परंतु इतर चित्र पाहता बाकी कुणाच्याही पुढाऱ्यांच्या ते डोक्यात नव्हतं की मला नंतर कळलं। कारण मी आपला सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे, मी काय कोणी पुढारी नाही। मी आता काही म्हणतील याचं काही दूध नाही किंवा काय नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो किंवा आपल्याला माहीत पण असेल माझ्याकडे 15-20 गाय होत्या, मी 100, 150-150 लिटर दूध घालत होतो। हे सगळं कष्ट शेतकऱ्यांचं दूध गवळ्यांचं कष्ट मला माहीत आहे आणि मी ते स्वतः अनुभवलेलं आहे। आपल्या आळे दूध संस्थेमध्ये आपली जी समजा फॅटची मशीन असेल ना, फॅट याची जी मशीन आहे SNFची मशीन आहे, तर मी थोडा अभ्यास केला त्या ठिकाणी। तर फॅट SNF ज्यावेळेस आपण ते मशीन घेतो आणि त्यानंतर तिथून पुढं जे आपल्याला रितसर त्याच्यातून पावती यायला पाहिजे ती पावती तिथं हाताने प्रिंट केली जाते, हाताने नंबर टाकले जातात। ती गोष्ट एक माझ्या डोक्यात खटकली, कारण आता अद्यावत एवढ्या मशिनरी आलेल्या आहेत आणि ते असून सुद्धा आपण हे कशासाठी करतो। मग मनात शंका उत्पन्न होते की याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी आहे। आळे संस्थेच्या अनेक वार्षिक मीटिंगमध्ये मी उपस्थित होतो, अनेक गवळ्यांच्या मी समस्या ऐकत होतो, पण खऱ्या अर्थाने जेव्हा मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो, प्रत्यक्ष पाहिलं तर खरोखर हे लक्षात येते की संस्था कुठल्या मार्गाने ही मंडळी घेऊन चाललेली आहे। आणि त्यामुळे मी त्या प्रक्रियेतून बाजूला आलो आणि आपल्या सर्व गवळी बांधवांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही सर्व मंडळी उभे आहेत। आपण काळजी करायची काय कारण नाही, विजय हा आपला निश्चित आहे। त्यामुळे बिनधास्त सर्वांनी एकजुटीने त्या ठिकाणी प्रचार करायचा आहे। कुणी कृपया सर्वांना विनंती आहे, पॅनल सोडून कुणी मत मागायचं नाही। आपली जी चिन्ह आहे कब्बशी आणि बॅट हे 2 चिन्ह आपण सर्व लोकांपर्यंत घेऊन जायचंय आणि प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी निवडून येण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी ताकद लावायची। आपल्या सर्वांना या ठिकाणी मी उपस्थित आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो आणि थांबतो। यानंतर
राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.